ऐकू द्या. मी काय भीतो की काय? ऐकू द्या ऐकू द्या. देशपांडे बाई, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त हो म्हणा. हो, मी या सगळ्यांना अगदी छाती ठोकपणे सांगेन. येस, मी देशपांडे बाई बरोबर इथे असा एकांतात बोलत बसलेलो आहे कारण शी इज गोइंग टू बी फ्युचर मिसेस बारटक्के. काय बोलताय बारटक्के? हो. वेळ लागलाय का तुम्हाला? देशपांडे बाई, तुम्ही फक्त हो म्हणा. मग बघा, कॉलेज मधल्या या सगळ्या टवाळखोरांची तोंड ही होतील की नाही, म्हणजे बंद बंद होतील की नाही. अहो, गळ्यात मंगळसूत्र असलं म्हणजे कोणीही हे करत नाही. अहो, म्युन्सिपाल्टी वाले सुद्धा गळ्यात पट्टा असला तर कुत्र्याला पकडत नाही. त्यांना माहित असतं की हा पाळलेला आहे. शुद्धीवर आहात का तुम्ही? देशपांडे बाई, मी खरंच सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त हो म्हणा. हे बघा, मी तुम्हाला विनंती करतो. हे बघा, मी माझी ही पसरतो तुमच्या पुढे. हे बघा, अरे वा, निसर्गाने कौल दिला, गैरी पडली नाही, टाकली कोणीतरी. टाकली. हो. कोणी कोणी टाकली? कोण आहे वर? कोणी नाही, माकड आहे. दमे, तू काय करतेस वर? चल अरे, खाली उतर. दमयंती, तू आहेस? आता तर माकडे म्हणालीस. Congratulations, sir. Huh? Congratulations. Thank you, thank you. Wish you very happy married life. Oh, thank you, thank you. काय बोलतेस? Oh, मला आडू. तरुण तुर्त आणि म्हातारे अर्क आपण इथे प्रत्यक्षात बघितलेच. कलाकारांची परत एकदा ओळख करून देते. आता गोविंदराव जहागीरदार आणि सौ वृषाली जहागीरदार यांची वेगळी ओळख आपल्याला करून द्यायची आवश्यकता नाही. युक्ता तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पोर्टलंडमध्ये अगदी नांदीपासून सुरुवात होऊन आता भरतवाक्यांनी कार्यक्रमाची नाट्यप्रवेशांची सांगता झालेली आहे. अतिशय दोन भिन्न प्रवृत्तीच्या नाट्यप्रवेशांना अत्यंत समर्थपणे पेलणारे आणि सादर करणारे गोविंदराव जहागीरदार म्हणजेच मामा. ॲक्च्युली यांना मी थोडं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे येण्याची विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम मंडळी, अमेरिकेसारख्या वातावरणात आणि ते वीकेंडला सॅटर्डे संडेचे आपले प्रोग्राम सगळे सोडून आपण इथे आलात याबद्दल मी आपले आभार मानतो.
विमल नाट्य समाजाविषयी आरतीने सगळं सांगितलेलंच आहे, तर मी जास्त काही सांगण्यासारखं आता राहिलेलं नाही. तरी पण काही छोट्या मोठ्या आठवणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. बाकी सगळं तिने सांगितलेलंच आहे, पण विमल नाट्य समाजामध्ये म्हणजे मोठे मोठे दिग्गज त्या काळचे अभिनेते, ज्याच्यामध्ये इवन पु ल देशपांडे आहेत, आचार्य अत्रे आहेत, मामा वरेरकर आहेत, त्याच्यानंतर मामा पेंडसे आहेत, किंवा पटवर्धन, स्वतः खुद्द बालगंधर्व सुद्धा येऊन गेले. आणि आमच्याकडे जे एक छोटंसं स्टेज होतं आणि एक साधारण 700-800 लोक बसू शकतील अशी भारतीय बैठक टाकायची त्यावेळेला पद्धत होती. आणि आमच्या स्वतःकडेच सगळं म्हणजे स्टेजचं सामान, पडदे वगैरे म्हणा किंवा लाईट्स असे बरेचसे जमा केले होते. आणि कलाकार तर बरेच येऊन गेले, अगदी पु ल देशपांडे सुद्धा. स्वतः मालिनी राजूरकर हे आमच्या वाड्यामध्ये 10 वर्ष भाड्याने होते आणि मग त्यांनी स्वतःचं घर केल्यानंतरच त्या गेल्या तिथून. त्यावेळेला भाडेकरू म्हणून कोणी आलं की देताना आजोबांचा एक दंड करायचा की त्याला जर काही येत असेल, नाटकात काम करायची इच्छा असेल, काही वादन, काही तबला, पेटी काहीतरी येत असेल किंवा त्याला भाड्याने द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. अशी त्यावेळेला आमच्याकडे सगळी भाडेकरू मंडळ होते. राजूरकर हे स्वतः म्हणजे जेव्हा ब्रह्मचारी होते तेव्हाच आमच्याकडे राहायला आले होते आणि मग नंतर त्यांचं लग्न झालं तर त्यांना एक खोलीच्या ऐवजी 2 खोलीचा ब्लॉक वगैरे अशी वगैरे करून द्यायची व्यवस्था केली. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या संगीत पद्धतीमध्ये 2 मोठे हे आहेत, प्रवाह आहेत, आपण असं म्हणू, भातखंडे आणि पलुसकर. तर या दोन्हींमधल्या प्राचार्यांनी किंवा मोठ्या लोकांनी आमच्या नाटकात कामं केलेली आहेत. स्वतः मालिनी त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. याशिवाय भारताचे पूर्व प्रधानमंत्री PV नरसिंहराव यांना मराठी चांगलं यायचं आणि म्हणजे त्यांचं मराठी लेखन वाचन सुद्धा होतं. ते सुद्धा आमच्या नाटकाला आवर्जून यायचे. त्यांनी आमची 3-4 नाटकं पाहिलेली आहेत ज्यावेळेला ते एज्युकेशन मिनिस्टर होते. आणि अजून अशा सांगायच्या आठवणी थोड्याशा आहेत. म्हणजे CD देशमुख जे आपले पहिले फायनान्स मिनिस्टर होते ते सुद्धा यायचे. 80 वर्ष त्यावेळेला म्हणजे आजकालच्या सारखा जो पॉकेट फ्रेंड म्हणा किंवा एंटरटेनमेंट ॲट द फिंगर टिप्स हे नव्हतं. लोकांना आपले आपले ग्रुप्स तयार करायला लागायचे एंटरटेनमेंटसाठी. ऑफिसहून संध्याकाळी आले की सगळे आपापल्या तिथे जायचे. टुडे दॅट एंटरटेनमेंट इज इन युअर बेडरूम ऑल्सो. त्यामुळे लोक जास्त बाहेर जात नाहीत, आपण तिथेच बसतो. तरी पण आज आपण खूप मोठ्या संख्येने इथे आलात. मला असं वाटतं की त्याची 3 कारणं आहेत. कारण मराठी माणूस म्हणलं की त्याची 3 मर्मस्थानं असतात. एक सगळ्यात पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरं नाटक ज्यासाठी आज आपण सगळे इथे आलात, आणि तिसरं म्हणजे श्रीखंड, असं मला वाटतं. बाकी आता क्रिकेट वगैरे आजकालचे खूप कॉमन आहेत, ते सोडून टाका. तर जेव्हा माझं US ला यायचं ठरलं तर मला एक असं वाटलं की उगीच आपण नुसतं जाऊन फिरून आलो असं न करता काहीतरी आपण जर परफॉर्मन्स देऊ शकलो तर बरं होईल. तर काहीतरी मी महाराष्ट्र मंडळाची वगैरे माहिती काढली, पण मला म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही तिथून. कुठूनही नाही, म्हणजे 7-8 महाराष्ट्र मंडळांना मी पाठवलं. बहुतेक त्यांना फक्त ग्लॅमर, मोठी मोठी नावं असंच पाहिजे असेल, आय डोंट नो. एका महाराष्ट्र मंडळाने फक्त व्यवस्थित पत्र लिहून मला रिस्पॉन्स दिला. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 6-6 महिने आम्ही आधी कार्यक्रम करतो. म्हणजे दॅट वॉज क्वाईट जस्ट एक्सप्लेनेशन. आणि तुम्ही आता आम्हाला फक्त 3 महिने आधी लिहिताय, त्यामुळे आम्हाला काही शक्य होणार नाही, तुम्ही नंतर बघा. मग मी माझी भाच्य मंडळी वगैरे आहेत त्यांना सांगितलं की बाबा मी येतोय, तर तुम्ही काहीतरी असं घरगुती का असे ना, घरातही का असे ना, 15-20 मराठी मित्रांना जमवा, आपण असं काहीतरी कार्यक्रम करूया. तर मला अतिशय आनंद होता सांगायला की ह्युस्टनमध्ये सुद्धा याचा एक ऑलरेडी प्रयोग झाला, डालसला झालाय आणि आज पोर्टलँडला हा 3रा प्रयोग होतोय आणि बहुतेक 4था LA ला व्हायची शक्यता आहे, जवळजवळ नक्की झालेलं आहे. तर यासाठी आता या भाच्यांची किंवा आज या कार्यक्रमाला या सगळ्या मंडळींनी जी काय मदत केली त्यामध्ये शंतनू आहे, आरतीताई आहे, मुकुल आहे, भिडे साहेब आहेत, सॉरी भिडे साहेब आहेत आणि नंदनही आहे, सॉरी मला नावं थोडी एकदम. तर म्हणजे मला असं वाटतं की हे सगळे नाटकाच्या प्रेमासाठी किंवा आपल्या
नाते जपण्यासाठी वगैरे या कारणासाठी इथे आलेली आहे. नाटक झाल्यानंतर साधारण एक आभार प्रदर्शन असा एक प्रकार असतो, तो कदाचित नंतर होईल मला नाही. पण मी यांचे आभार मानावे का असं एक साधारण मला वाटत होतं. शेवटी मी असं ठरवलं की नाही, मी आभार मानणार नाही. मी या सगळ्या लोकांच्या ऋणात सदैव राहू इच्छितो, त्यामुळे मी त्यांचे आभार मानणार. आणि तुम्ही नव्हेचा जो कार्यक्रम आमचा झाला होता, आम्ही दिल्लीला राज्यनाट्य स्पर्धा ज्या होतात आंतरराज्य मराठी, त्याच्यामध्ये भाग घेतला होता. त्यावेळेला 11 पारितोषिकं टोटल होती त्या प्रतिस्पर्धेमध्ये. त्यापैकी 8 बक्षिसं आम्हाला मिळाली होती. अगदी बेस्ट ड्रामा पासून ते उत्कृष्ट नटीचं मिळू शकलं नाही, कारण अशी लीड अशी नव्हती. सगळ्यांची छोटी छोटी कामं होती. देर इज नो लीड ऍक्ट्रेस इन तुम्ही नव्हे सच. आणि त्याची खूप मजा आली. म्हणजे त्यानंतर आमचा एक प्रयोग औरंगाबादला झाला तुम्ही नव्हे. तो इतका हाऊसफुल म्हणजे की अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती. मेयर 10 मिनिटं उशिरा आले तर अक्षरशः त्यांना असं रस्ता करून आणावा लागला. आणि तो खूप म्हणजे हैदराबादमध्ये, औरंगाबाद हे आधी हैदराबाद संस्थांमध्येच होतं, त्यामुळे तिथे खूप हैदराबादी लोक आहेत. तर त्यानंतर काय झालं, एक 15-20 दिवसानंतर मला प्रभाकर पणशीकरांचा निरोप आला. आमचे एक मास्तर होते कालिदास मोहोळकर म्हणून, ते त्यांचे खूप चांगले संबंध होते. आजच्यासारखे मोबाईल वगैरे तर काही नव्हते त्यावेळेला. तर त्यांनी पत्र लिहून आमच्या मास्तरांना कळवलं की असं असं काहीतरी औरंगाबादमध्ये प्रयोग झाला असं मला कळलं गेल्या महिन्यात. कारण आत्ता गेल्या आठवड्यात माझा प्रयोग झाला, तेव्हा मला तिथे औरंगाबादच्या लोकांनी सांगितलं की हैदराबादच्या लोकांनी येऊन डोमिनोज इथं केलं आणि खूप छान झालं वगैरे काहीतरी त्यांना फीडबॅक मिळाला असेल. तर तुम्ही त्यांना ओळखता का? तसं असेल तर मला भेटायची इच्छा आहे. तर म्हटलं अरे तो माझा शिष्यच आहे आणि मी त्यांना घेऊन येतो, असं त्यांनी पत्र लिहिलं आणि ते माझ्याकडे आले. मग त्यांचा फोन नंबर वगैरे पंतांचा त्यांनी दिला होता. आम्ही बोललो त्यांच्याशी, वेळ वगैरे घेतली आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो. 2 दिवस मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी मला करून दाखवलं. त्यांच्या शिवाजी मंदिरच्यावर नाट्य संपदाचं ऑफिस त्यावेळेला होतं, आता तर काय माहीत नाही मला. तर त्यांची मुलगी पण राहायची त्यावेळेला तिथे जवळ, जान्हवी म्हणून. तिला पण बोलवलं. ती सुनंदा दातारचं काम करायची. तर आमच्या दोघांचा प्रवेश वगैरे त्यांनी घेऊन दाखवला. मग तुमचं हे थोडंसं असं होतं, हे चांगलं करा वगैरे असं बरंच झालं. पण पुढे त्यावेळेला ऍक्च्युली त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि डॉक्टरांनी त्यांना पुढे तुम्ही काम करू नका असं त्यांना सांगितलं होतं. म्हणून ही हॅड समथिंग इन माइंड की ही विल स्टील कंटिन्यू द ड्रामा बट थ्रू अ डिफरंट हिरो किंवा टीम असं काहीतरी. पण त्यांचं काही जमलं नाही. मुंबईसारख्या जागी त्यावेळेला, आणि त्यांनी नाईट सांगितली होती 500 रुपये. म्हणजे महिन्यात जरी 10-15 प्रयोग जरी झाले तरी 7,000 होता. 2-2, 3-3 लाख पगडी देऊन त्यावेळेला एक रूम मिळायची. आजच्यासारखं नाही की मुंबई वाढली. तुम्हाला आजकाल 10-12 हजार मध्ये 2 बेडरूमचं घर तुम्हाला नवी मुंबई वगैरे बाहेरच्या ह्याच्यात मिळतं 15,000पर्यंत. तर शेवटी ते काही जमलं नाही. पण आमचा संबंध राहिला. त्यानंतर मी जेव्हा मुंबईला जायचो, भेटायचो, किंवा त्यांचे 1-2 कार्यक्रम हैदराबादला झाले तर ते पण आले होते. अशा आठवणी आहेत. अजून काय सांगू? तुम्हाला काही विचारायचं असेल तर? माधव काळजी. हा, एक माधव काझी, म्हणजे तुम्हालाही माहित असेल तुम्ही नव्हेच ही सगळी जी घटना आहे, हा जो खटला आहे तो माधव काझी केस म्हणून गाजला होता कोर्टामध्ये. आणि आत्रे त्यावेळेला मराठाचे संपादक होते आणि ते कव्हर करायचे. आणि ज्या दिवशी केस असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी जे कोर्टात घडलं त्याच्यावर त्यांचा सगळा अग्रलेख वगैरे असायचा. आणि दुप्पट प्रती छापायच्या आणि त्या सुद्धा कमी पडायच्या. एवढं त्यांचा तो त्या म्हणजे या केसची तेवढी हे होती. तर केस झाली, सगळं संपलं, त्याला 7 वर्षाची शिक्षा झाली. इथपर्यंत त्यांनी नाटक तसंच लिहिलं व्यवस्थित. त्यांच्या त्या लेखांवरूनच त्यांनी हे नाटक घेतलं. आणि मग पण त्यांच्या मनात आणि त्यांच्या लेखांमध्ये सुद्धा ते नेहमी असं म्हणायचे की अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. पण कोर्टाने फाशीची शिक्षा दिली नाही. तर त्यांनी काय केलं की नाटकामध्ये तिथपर्यंत संपल्यानंतर सगळं कोर्ट वगैरे उठून जाताना तो भाऊ तिथे बसलेला असतो, सय्यद मनसूर, तो उठून येतो आणि त्याला सांगतो की अरे अब तो भी बोल, सच बोल, अल्लाह को बोल. तर तिथेही तो मी नव्हेच म्हणतो की तो सुरा काढून त्याला मारून टाकतो आणि तो कोर्टातच मरतो. असं तिथे त्यांनी ते नाटक थांबवलं. म्हणजे फाशीची शिक्षा नसली तरी त्याचा मृत्यू झाला असं. मग त्यानंतर एके दिवशी हैदराबादला आमचे हिंदी नाटकातले खूप मोठे
नाटककार आहे जगज्जीवन हिंदीवरून. ते आमच्याकडे त्यांच्या म्हणजे की साहब आपको माधव काझी मालूम केस तो सुने वगैरे म्हणजे माझ्या वडिलांची त्यांचं लग्न चालू आहे. मी तर त्यावेळेला 17-18 वर्षाचा असं 20 वर्षाचा असं. बोले वो अभी यहाँ है. बोले हाँ क्या हुआ? जेल हो गया था. नहीं बोले जेल हो गया सब हो गया वो छूट गया 5 साल में और गुड कंडक्ट अँड ते काहीतरी तुरुंगामध्ये क्लासेस वगैरे घ्यायचे विद्यार्थ्यांना शिकवायचे वगैरे. तर फॉर गुड कंडक्ट ही वॉज लेफ्ट विद इन 5 years. और वो अब यहाँ हैदराबाद में रहते हैं. बोले क्या करते हैं? बोले अब उनका नाम नटराजन है और डान्स सिखाता है. म्हणजे बघा म्हणजे ते आलंही नव्हतं म्हणजे इतके त्याचे जे होते ते आलंही नव्हतं. और वो क्योंकि मराठी जानते हैं और उनको ड्रामा का वगैरह बहुत शौक है. उनको पता चला तो मेरे को रिक्वेस्ट कर रहे हैं कि आपके ड्रामा का रिहर्सल दे. त्यावेळेला गणपतीच्या आमच्या तालमी चालू होत्या. अच्छा ठीक है आप लेके आ जाइए उनको फिर कल शाम में 8 बजे वगैरे. ठीक आहे. मग त्यावेळेला मला आठवतं ते की तालमीच्या अर्धा तास आधी त्या दिवशी असे प्रवेश निवडले की ज्याच्यामध्ये बायकांचा हेच नाही प्रवेशच नाही आजोबाने. आणि सगळ्या घरातल्या बायकांना सांगितलं की तुम्ही बाहेर सुद्धा येऊ नये असं. म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू टेल की मी त्या माणसाला पाहिलेलं आहे. दॅट टाइम आय वॉज जस्ट अराउंड 20 years. हा काहीतरी 71-72 मध्ये. शिक्षा त्याची 65ला शिक्षा झाली त्याला आणि तो 70 मध्ये बाहेर. दिसायला की फार असं हे नव्हता असं लांब नाक मोठे डोळे वगैरे असं काहीतरी म्हणजे बऱ्याच जेलमधून आल्यानंतर त्याचं थोडं हे झालं असेल. बट दॅट इज ऑल्सो अन एक्सपिरियन्स. तर आपण आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे आणि महेश अँड को असं मी नाव देतो सगळ्यांचे पण धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आलात याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वप्रथम मी गोविंद जागीरदार आणि वृषाली जागीरदार म्हणजेच माझे मामी मामा यांना इकडे बोलावते. इथे पोर्टलँडला येऊन त्यांनी आपल्यासमोर हा प्रवेश सादर केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद. प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होण्यामागे इथे US मध्ये स्पेशली आपले मित्रमंडळी हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. तसेच जेव्हा मी ही कल्पना आरतीला सांगितली तेव्हा आरतीने हो नक्की करूया मला रिसर्च पाठव. आरती म्हटल्यानंतर रिसर्च हा येणार. सो आरतीने पुढे इतकी सुंदर रूपरेखा मांडली आणि तुमच्यासमोर आज हे निवेदन केले त्याबद्दल मी आरतीचे आभार मानते. आणि आरतीसाठी छोटीशी भेट द्यावी. मित्रमंडळी म्हणायचं आणि तसेच माझ्या फक्त एका फोन कॉलवर तू ही वकिलाची भूमिका करणार का असं मी जेव्हा शंतनूला विचारलं तेव्हा शंतनूने लगेच मला होकार दिला. आणि शंतनू 2 दिवसात भारतात जाणार आहे पण तरी पण तो वेळात वेळ काढून आमच्यासोबत प्रॅक्टिसेसना घरी आला. भेट प्रत्येक कार्यक्रमाचा आत्मा हा त्याचा आवाज असतो. म्हणजेच आजचा आवाज म्हणजे ऑडिओ सिस्टम प्रोव्हाइड केल्याबद्दल अंजलीताई भिडे आणि संदीप भिडे तसेच मुकुल रेणावेकर आणि आवाज नसला तर सुरुवातीला कसं होतं आणि ऑडिओ कंट्रोलसाठी नंदन मुकुल तसेच लायब्ररी मॅनेजमेंट फॉर गिव्हिंग अस दिस हॉल. Actually sponsor us Nima Silk, which is an online boutique as well as an in-person boutique in Bethany run by me, Purnima Subedar. Indian Connection, which is a grocery store in Bethany. आणि last but not least, Oregon मराठी मंडळ ज्यांनी आम्ही हा प्रोग्राम करणार असं म्हणल्यापासून आम्हाला पब्लिसिटी तसेच प्रत्येक गोष्टीसाठी मदत केली यासाठी Oregon मराठी मंडळ. फॅमिली माझी मावशी माधुरी देशपांडे जी इकडे इंडियाहून आली आहे. तसेच माझे फ्रेंड्स संगीता, नेहा, युक्ता, आयुष, कबीर आणि राही या सगळ्यांचे मी इथे आभार मानते. थँक्यू सो मच. तसंच मी हा माईक आरतीकडे सोपवते. आता पोर्टलँडमध्ये एकदम बाहेर मस्त हवा आहे.
कालच अधिकृतरित्या उन्हाळा देखील चालू झालेला आहे आणि तरी सुद्धा सगळ्या आउटडोअर ऍक्टिव्हिटीज सोडून आज जे इथे सगळे या ऑडिटोरियम मध्ये आहेत हे तुमचं नाट्यप्रेम आणि तुमचं या सगळ्या आम्हा सगळ्या मंडळींवरचं प्रेम आहे. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आता मराठी नाटक म्हणलं की जोडीला चहा आणि अल्पपहार हवा की नाही? तर आता बाहेर इंडिया कनेक्शन तर्फे ऍक्च्युली स्पॉन्सर केलेला अल्पपहार आणि चहा बाहेर अरेंज करण्यात आलेला आहे. त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा विनंती. कार्यक्रम संपलाय. लॉंग लिव्ह नाटक, नाटक चिरायू हो, तुम्हा तो सुख करो हो शंकर.